भागात ज्या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते त्या परिसरात आहोत आणि या परिसरात मागच्या 4 दिवसापूर्वी एक सागरी कासवाने 99 अंडी घातली होती आणि काल रात्री 9:30च्या दरम्यान याच किनाऱ्यावर सागरी कासवाने 135 अंडी घातलेली आहे आणि आतापर्यंत या हंगामात 2 सागरी कासव येऊन या ठिकाणी अंडी घातलेली आहे आणि ही अंडी सुरक्षित ठेवण्याचं काम या ठिकाणी जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी सुरक्षित ठेवलेले आहे। आज जर स्थिती बघितली तर समुद्राचं पाणी आणि पाण्याची पातळी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे। भरतीची जोरगत म्हणतात त्याला, भरती अमावास्येला पुनवेला अशी भरती मोठ्या प्रमाणात येते आणि थेट पाणी ज्या ठिकाणी कासव संवर्धन मोहिमेसाठी जागा आरक्षित केलेली आहे आणि या ठिकाणी लाकडी कंपाऊंड टाकून या ठिकाणी कासवांची अंडी सुरक्षित ठेवली जाते, त्या परिसरापर्यंत पाणी पोचत असते आणि भविष्यात जर या ठिकाणी अशीच सागरी कासवांची अंडी सुरक्षित ठेवली आणि जर पाणी आलं तर भविष्यात ती अंडी कुजण्याची शक्यता आहे, नासधूस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या वन खात्याअंतर्गत ज्या ठिकाणी हंगामी स्वरूपाची झोपडी आहे त्या ठिकाणी त्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून ती अंडी सुरक्षित ठेवण्याची जागा तयार करण्याचं काम सरकार करत आहे। एका बाजूने या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, देश विदेशातील येऊन पर्यटनाचा आनंद लुटत असतात, त्याचबरोबर या ठिकाणी जी सागरी कासव संवर्धन मोहीम आहे त्या मोहिमेचं कशा पद्धतीची ही मोहीम राबवली जाते, सागरी कासव कधी येते, कशी अंडी घालतात याची माहिती मिळवण्यासाठी अनेक पर्यटक अभ्यासक या परिसराला भेटी देत असतात। परंतु या ठिकाणी तशा प्रकारच्या सोयी सुविधा नसल्यामुळे एक झोपडी उभारून त्या ठिकाणी हंगामी स्वरूपाचे अभ्यास केंद्र तयार केलं जातं आणि त्या ठिकाणी जर एखादे पर्यटक आले तर त्या ठिकाणी फलक लावलेले असतात, अंडी कशी येतात, कासव कशी येतात, अंडी घालतात याची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असते। परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी अभ्यास केंद्र उभारण्याची ही तयारी सरकारने राबवण्याची गरज आहे, अन्यथा आतापर्यंत सागरी कासवाने किती अंडी घातली होती, कशा प्रकारची ही मोहीम राबवली जाते याची माहिती जर लोकांना, पर्यावरण प्रेमींना मिळाली तर अधिक जनजागृती होऊ शकते। एक काळ असा होता की ध्वनी प्रदूषणाचा मारा मोठ्या प्रमाणात या किनाऱ्यावर येत होता आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्यामुळे सागरी कासव या ठिकाणी अंडी घालायला येत नसे असा अनेकांचा दावा होता। परंतु गेल्या वर्षी या किनाऱ्यावरचा जर आम्ही अभ्यास केला तर मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झालं होतं, संगीत रजनी आयोजित केल्या होत्या आणि त्या ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत तब्बल 206 सागरी कासवांनी हजारो अंडी घालण्याचा विक्रम या किनाऱ्यावर केला होता। मग आता या ठिकाणी ध्वनी प्रदूषणाचाही मारा सहन करून अंडी घालायला सागरी कासव येतात हेही सिद्ध करून दाखवलेलं आहे। आतापर्यंत या हंगामात 2 सागरी कासव आलेली आहे आणि त्याची अंडी सुरक्षित ठेवण्याचं काम सध्या सुरू आहे। सरकारने या ठिकाणी कायमस्वरूपी अभ्यास केंद्र उभारून सागरी कासव किती येतात, कशी अंडी घालतात, अंडी आल्यानंतर किती दिवसाने पिल्ले बाहेर पडतात याचा अभ्यास या ठिकाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे। तशा प्रकारची सरकारने सोय करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।